आपण पाहतोय मागच्या महिनाभरापासून आपण पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतोय। म्हाडाचे जे काही 20% सर्वसमावेश योजना आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथील अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो ताथवडे येथील कोहिनूर सफायर जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी। आणि म्हणून आता मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमका हा प्रकल्प कसा आहे, येथील जे काही डिटेल्स आहेत म्हणजे 1 BHK 2 BHK त्यांची किंमत काय असणार ही सगळी माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो कोहिनूर सफायर जो प्रकल्प आहे तो ताथवडी या ठिकाणी आहे। सध्या तुर्तास या ठिकाणी काम सुरू आहे मित्रांनो, काम पूर्ण झालेलं नाही आहे, इमारतीचं काम व्हायला काही कालावधी बाकी आहे। या ठिकाणी 2 फेजमध्ये काम सुरू आहे, कोहिनूर सफायर 1 आणि कोहिनूर सफायर 2। मागे जे दिसतं ही 1 आहे आणि 2चं काम नेमकं सुरू झालेलं आहे। 2ला बराच कालावधी लागू शकतो असं मला या ठिकाणी समजलं। आणि जे काही म्हाडाकडून डिटेल देण्यात आलेले आहेत मी तेही तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं घरांच्या संदर्भात काय माहिती आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, कोहिनूर सफायर हा जो स्कीम कोड क्रमांक आहे 590 जी 1 BHKची घरे आहेत, स्कीम कोड क्रमांक 591 जी 2 BHKची घरे आहेत आणि स्कीम कोड क्रमांक 592 जी 1 BHKची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। या ठिकाणी मित्रांनो 2 BHKची 24 घरे आहेत आणि 1 BHKची फेज 1मध्ये 24 घरे आहेत आणि फेज 2मध्ये 28 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यांची साधारणतः 2 BHKची किंमत सांगितली जाते मित्रांनो 23,43,900 ते 24,29,000 अर्थातच 24 ते 24.5 दरम्यान ही 2 BHKची घरे आहेत आणि बाकीची घरे आहेत ती 17 ते 22च्या आसपास या घरांची किंमत ठेवण्यात आलेली आहे। म्हणून एकंदरीत ज्यांना या लॉटरीतून घरे हवी असतील ते नक्कीच या लॉटरीसाठी अर्ज करू शकतात। लक्षात घ्या मित्रांनो, अर्ज करण्याची किंवा रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि 1 तारखेला तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून तुमचा अर्ज भरू शकता। ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले नसतील लवकरात लवकर अर्ज करा। आता या ठिकाणी मित्रांनो घरांचं काम सुरू असल्यामुळं आपल्याला एक्झॅक्ट सांगता येत नाही की नेमकं म्हाडाचे घरं कोणते आहेत, कारण मी या ठिकाणी विचारलं कॉन्ट्रॅक्टरला तर ते बोलले की सर आम्हाला म्हाडाच्या घराबद्दल एवढी माहिती नाही आहे, पण जे काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ती याच इमारतीमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। या ठिकाणी सुद्धा 1 BHK आणि 2 BHK आता आपण हा बघतोय हा 1 BHKचा फ्लॅट आहे मित्रांनो जो मी तुम्हाला सध्या दाखवतोय आणि याच्यानंतर मी तुम्हाला 2 BHKचा फ्लॅट दाखवणार आहे। आता नेमकं हे एक अंदाज यावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवते, कारण नेमकं मलाही कळत नाही की नेमका म्हाडाचा कोणता आहे आणि प्रायव्हेट बिल्डरांचा कोणता आहे। तर हा 1 BHK जो आहे अशा प्रकारचा 1 BHK दिलेला आहे या ठिकाणी। आता काम नेमकं सुरू असल्यामुळं नेमकं ते तुम्हाला समजण्यास थोडा म्हणजे समजणार नाही व्यवस्थित की नेमका किचन कोणता आहे, टॉयलेट कोणता आहे, बाथरूम कोणतं आहे। तर ते अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे, हॉल आहे, बेडरूम आहे आणि एक किचन दिलेलं आहे। आणि यानंतर दुसरा एक आहे मित्रांनो तो आहे 2 BHK, तोही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। आता हा जो आहे हा असणार आहे 2 BHK फ्लॅट असणार आहे। तर या ठिकाणी बरेच मोठी घरे आहेत 2 BHK सुद्धा। एकंदरीत लोकॅलिटी मी तुम्हाला दाखवणारी आहे, फक्त एक मी परत सांगतो एक अंदाज यावा यासाठीच हे फ्लॅट्स मी दाखवत आहे। एक्झॅक्ट कोणते फ्लॅट आहेत हे सध्या तरी माहिती नाही आहे।
आणि सगळ्यात महत्त्वाचं माफ करा मित्रांनो, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे आपण बाकीचे डिटेल्स आपण या ठिकाणी घेणार नाही आहे. जसं नेहमीप्रमाणे आपण बाकीचे डिटेल्स किंवा कंपॅरिझन करतो तसं आपण या ठिकाणी घेणार नाही. जस्ट मी सगळे प्रोजेक्ट आजच्या आज लवकर कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे बाकीचे डिटेल्स हे तुम्ही जाहिरातीमध्ये किंवा पेपरमध्ये पाहू शकता, जे ऑनलाईन उपलब्ध आहेत. आता फक्त आपण साईटवरती व्हिजिट करून नेमकं ते लोकॅलिटी आणि तेथील घरांचा अंदाज घेणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध होणार आहेत म्हाडाच्या बाबतीत ती माहिती देणं अतिशय आवश्यक होतं. तरी होतं मित्रांनो, कोहिनूर सफारी येथील प्रकल्पाची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.